ही गोष्ट आहे एका खोडकर मुलाची, जो मेहनतीने समजूतदार बनला. एका छोट्याशा गावात राहायचा राजू, जो दिसायला गोड होता पण खूप खोडकर होता. सगळे कामं करत असताना राजू मात्र खेळण्यात आणि मस्ती करण्यात रमलेला असे. त्याचे आजोबा भोलेनाथ दादा मेहनत आणि संयम यांची खरी ओळख होते. कामाची वेळ आली की राजू हमखास काहीतरी कारण काढून दूर पडायचा. एके दिवशी दादांनी त्याच्या हातात छोटंसं बियाणं दिलं आणि शांतपणे पाहिलं. राजूने ते बियाणं लावलं खरं, पण त्याची काळजी घ्यायचं विसरून गेला. पाणी आणि लक्ष न मिळाल्यामुळे ते बियाणं मातीमध्येच कोमेजून गेलं. ते पाहून राजूला पहिल्यांदाच स्वतःची चूक कळू लागले. दादांनी काहीच न बोलता त्याला स्वतःच्या चुका ओळखून शिकण्याची संधी दिली. यावेळी मात्र राजूने मन लावून रोज पाणी देणं सुरू केलं. थोड्याच दिवसात मेहनतीचं फळ हिरव्यागार पिकांत दिसू लागलं. त्या दिवसापासून राजू खोडकर नाही तर समजूतदार बनला. बाळांनो, नेहमी लक्षात ठेवा, मेहनत आणि जबाबदारीच माणसाला खरं मोठं बनवते.